जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. चतुश्लोकी भागवत. श्री भगवानुवाच. ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाण गदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यदसत्वरं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महन्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञासं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतमन्तं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करहिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. तृतीय स्कंद अवतरणिका. तृतीय स्कंद प्रथमोध्याय. उद्धव विदुर भेट होय. कृष्ण बालक्रीडा सांगता होय. उद्धव द्वितीयोध्यायी. तृतीय अन्य लीला चरित्र विदुर मैत्रेय भेट चतुर्थ. मैत्रेय सांगे विदुराप्रत सृष्टिक्रम पंचमोध्यायी. षष्ठी विराट शरीर उत्पत्ति. सप्तमी प्रश्न. अष्टमी ब्रह्मोत्पत्ति. नवमी विधि द्वारा हरिस्तुति. दशमी सृष्टि कथा दशविध. मन्वंतर काल विभाग वर्णन तो एकादश महान. द्वादश सृष्टि विस्तारण. वाराह अवतार त्रयोदश. चतुर्दशी दिती गर्भधारण. पंचदशी जय विजय शाप वर्णन. षोडशी त्याचे पतन. पंचदशी षोडशी त्याचे पतन. सप्तदशी जय हिरण्याक्षाचा. अष्टदशी हिरण्याक्ष वाराह युद्ध. 19वी हिरण्याक्ष वध. 20वी विधिसृष्टी नानाविध. 21वी कर्दम तपश्चर्या. कर्दम देवहूती विवाह 22वी. कर्दम देवहूती विहार 23वी. श्री कपिल जन्म 24वी. 25वी भक्तिज्ञान. 26वी भिन्न तत्वोत्पत्ती. 27वी पुरुष प्रकृती योगे मुक्ती. 28वी अष्टांग योग कृती. 29वी भक्तिमर्म. 30वी अधोगती स्वार्थांदाची. 31वी गती मनुष्यांची. 32वी धूम अर्चिर भक्तियोगाची. 33वी मोक्ष देवहूतीचा.
गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण या 13व्या अध्यायाचं विवेचन पाहूया. स्कंद 3 अध्याय 13. वराह अवताराची कथा आज आपल्याला पाहायची आहे. ब्रह्मदेव आणि ऋषीमुनी जे आहेत त्यांनी या अध्यायामध्ये वराह भगवंताची स्तुती केलेली आहे. ती स्तुती पण आपल्याला या अध्यायामध्ये पाहायची आहे. श्री शुकोवाच निशम्य वाचं वदतो मुनेः पुण्यतमां नृप भूयः पप्रच्छ कौरव्यो वासुदेव कथा धृतम. मैत्रेय मुनींच्याकडून त्यांच्या मुखातून परमपुण्यपावन अशी भगवंताची कथा ऐकल्यामुळे विदुरांच्या मनामध्ये अगोदर जेवढं प्रेम होतं कृष्णाच्याबद्दलचं ते कृष्णाचं प्रेम अजून ते वाढीस लागलं आणि त्या कृष्णाच्या प्रेमामुळे त्यांच्या मनामध्ये अजून जिज्ञासा निर्माण झाली आणि मग त्या जिज्ञासेपोटी त्याने अनेक प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत मैत्रेय ऋषींना. आता प्रश्न काय होते? पहिला प्रश्न असा की ब्रह्मदेवाचे पुत्र असणारे स्वयंभुव मनु यांचं आपण मागच्या अध्यायामध्ये पाहिलं. स्वयंभुव मनु आणि शतरूपा राणी हे ब्रह्मदेवाच्या शरीरापासून निर्माण झालेलं पहिलं दाम्पत्य. त्यामध्ये स्वयंभुव मनु आणि शतरूपा राणी. आता प्रश्न असा आहे की त्या दोघांचा जन्म झाला, ते दोघे प्रकट झाले, स्वयंभुव मनु आणि शतरूपा राणी. त्यानंतर त्यांनी सृष्टीच्या विस्तारानिमित्त काय केलं हा पहिला प्रश्न. आणि मग म्हणतात की मला आदिराज राजर्षी स्वयंभुव मनु यांचं चरित्र सविस्तर असं सांगावं. त्यांना किती मुलं झाले, त्यांचा वंश कसा, त्यामध्ये कोण कोण झाले, कोणते राजे झाले याबद्दलचं मला सविस्तर तुम्ही सांगा. आणि आता पुढच्या ह्याच्यात म्हणतात श्रुतस्य पुंसां सुचिरश्रमस्य नवंजसा सूरी भिरीडितोऽर्थ यद्गुणानुश्रवणं मुकुंद पादारविंदम हृदयेषु येषाम. म्हणजे स्वयंभुव मनु म्हणजे ज्यांच्या हृदयामध्ये ते सांगायला लागतात की ज्यांच्या हृदयामध्ये श्री मुकुंदाचे चरणारविंद विराजमान आहेत. म्हणजे ज्या साधू पुरुषाच्या हृदयामध्ये भगवंताचे चरण विराजमान आहेत आणि भगवंताच्या चरणाशिवाय त्यांची वृत्ती कुठेही जात नाही, भगवंताच्या चरणी स्थिर झालेली आहे. अशा भक्तजनांच्या गुणांचे श्रवण करणे हे माणसाने पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राच्या अभ्यासाचे मुख्य फळ आहे. साध्या शब्दामध्ये आजपर्यंत आपण जी साधना केली, आजपर्यंत आपण जे काही नाम घेतलं असेल त्या नामाचा परिणाम, त्याचं फळ म्हणून आपल्याला भागवत कथेचं श्रवण घडतं, असे प्रत्येक भागवत कथा श्रवण करणाऱ्याने मनात आणावं. शुकदेव म्हणतात की विदुराने असा प्रश्न विचारल्यामुळे मैत्रेयाच्या मनामध्ये खूप आनंद झाला की आता कृष्णाची कथा मला पुन्हा सविस्तर सगळी सांगायला मिळत आहे आणि म्हणून त्यांचे अंग रोमांचित झाले. तेव्हा मैत्रेय हे स्वतः म्हणतात की स्वयंभुव मनु जे होते ब्रह्मदेवाचे पुत्र आणि त्यांनी हात जोडून आपल्या वडिलांना म्हणजे आदी पिता ब्रह्मदेवांना हात जोडून ते म्हणाले की भगवंता आपण सर्व जीवांचे जन्मदाते आहेत. कारण जन्म देणं, उत्पत्ती हा जो भाग आहे तो सगळा आपलाच आहे. या जगामध्ये जे जे निर्माण झालं ते सगळं आपल्यापासूनच निर्माण झालेलं आहे आणि त्यातून मी सुद्धा निर्माण झालो, स्वयंभुव मनु म्हणतात. म्हणून आपले संतान म्हणून मी आपली कशी सेवा करावी असा प्रश्न विचारला. म्हणजे मुलांनी बापाला प्रश्न विचारला की बाबा तुमची सेवा करण्यासाठी मी काय करू. आमचे समर्थ हृदय नानासाहेब देव धुळ्यामधले जे होते ते म्हणायचे, अगदी एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे त्यांचं, मुलाने काय करावं असा प्रश्न जर विचारला तर त्याचं उत्तर श्री नानासाहेब देव देत होते, मुलांनी असं काम केलं पाहिजे ज्यासाठी आईवडिलांना त्या मुलाचा अभिमान वाटला पाहिजे. आपल्या आईवडिलांना जे योग्य वाटेल, जे आवडेल तेच कर्म करणं हेच मुलांचं काम आहे. तसं या ठिकाणी की आमच्याकडून तुमची सेवा कशी करावी आणि माझ्याकडून ती होऊ शकेल अशा प्रकारे तुम्ही आम्हाला आज्ञा करा, म्हणजे मी तुमची सेवा करेन. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की बा पुत्रा, म्हणजे
स्वयंभू मनूला सांगतात की तू हात जोडून मला आज्ञा करा असं जे म्हणलेलं आहे त्याचाच अर्थ तू सर्वार्थाने आत्मसमर्पण केलेलं आहे. आपण सद्गुरूंजवळ आपण देवाजवळ जाऊन जेव्हा हात जोडून प्रार्थना करतो त्याचा अर्थ आता आत्मसमर्पण केलं आहे. आता माझं काही नाही, तू सांग, तुझ्या सांगण्याप्रमाणे मी करेन. देवाचे इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे, मग सहजती स्वभावे कृपाळू देव. समर्थ आपल्याला याच गोष्टी आपल्या त्यांच्या भाषेमध्ये आपल्याला समजावून सांगतात. मग आता पुढे काय म्हणतात ते, जसं आता गोंदलेकर महाराजांचं एक वाक्य आहे. ते म्हणतात वडिलांचं पत्र आलं मुलाला. जेव्हा मुलगा दुसऱ्या गावाला शिकायला असतो तेव्हा वडिलांचं पत्र मुलानं जातं आणि मुलगा ते पत्र वाचतो. आता वाचल्यानंतर ते पत्र आता फेकून देईल असं कधीच होत नाही. ते पत्र तो पुन्हा पुन्हा वाचतो. कारण काय, त्या पत्रातून प्रत्यक्ष आपल्या पित्याची भेट झाली याचा आनंद त्या मुलाला होत असतो. आणि आपल्या वडिलांनी आपल्याला कोणतं कार्य सांगितलेलं आहे, कोणतं काम करायला सांगितलेलं आहे, कसा अभ्यास करायला सांगितला आहे याचा वस्तुपाठ त्या पत्रामध्ये असतो. म्हणून मुलगा जो आहे तो वडिलांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचतो. तिथेच आमचे गोंदलेकर महाराज म्हणतात त्याचप्रमाणे दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम किंवा कुठलाही ग्रंथ असो, त्या ग्रंथाचं वाचन पूर्ण झाल्यावर आपण तो बंद करून ठेवला आणि पुन्हा वाचलाच नाही असं होऊ नये. कारण मुलगा ज्याप्रमाणे वडिलांचं पत्र पुन्हा पुन्हा वाचतो तसं आपल्याला पुन्हा पुन्हा हे ग्रंथ वाचले पाहिजेत. आणि ते वाचून संपले, आम्ही वाचून टाकला अशी भाषा न म्हणता त्यामध्ये जे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्या ज्ञानाचा प्रत्यय, त्या ज्ञानाचा अनुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. समजले आणि वर्तले ते भाग्यपुरुष झाले याच अर्थाने समर्थ आपल्याला सांगतात. मग ते म्हणतात की पुत्रांनी आता आज्ञापालन केली पाहिजे. म्हणून आपली आता मग ते म्हणतात आज्ञापालन म्हणजे काय, पुत्रांनी कशी करायची. तेव्हा ब्रह्मदेव म्हणतात की वडिलांची पूजा करणं आणि वडिलांचे आज्ञापालन करणं हे दोन्ही एकच आहे. दुसऱ्याशी ईर्ष्या न करता होईल तेवढे त्यांच्या आज्ञेचे दक्षतेने पालन करणे हे खरं शिष्याचं काम आहे. एखाद्या मठात आपल्या सद्गुरूंकडे एखाद्या मंदिरात गेल्यानंतर आपल्याला जी सेवा दिली असेल ती सेवा करत असताना ती सेवा मीच केली पाहिजे, इतरांनी ती करता कामा नये कारण मी जवळचा शिष्य आहे असा भाव न ठेवता ही सेवा आता मी दुसऱ्यांना देत आहे. आपण पाहतो सगळ्या भागवताच्या कार्यक्रमामध्ये वगैरे सगळ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ते आरतीचं ताट एकाच्या हातामध्ये असतं, ते यजमान असतात. ती आरती ते उतरवून झाली की ती लगेच ते ताट दुसऱ्याच्या हातामध्ये देतात. म्हणजे दुसऱ्यांना पुन्हा ती सेवा घडावी हा त्यामधला उद्देश असतो. मला जी सेवा घडाली ते तर माझं पुण्य आहे, पण हेच पुण्य आता मला दुसऱ्यांनासुद्धा देता आलं पाहिजे आणि यातूनच भगवंत आपल्यावर संतुष्ट होणार आहे. मग आता प्रश्न पुन्हा विचारतात, स्वयंभुवा तू शतरूपापासून गुणवान अशी संतती निर्माण कर. स्वयंभू म्हणून सांगतात की शतरूपा राणी आणि तू स्वतः हे दोघे मिळून माझं जे कार्य आहे सृष्टीच्या उत्पत्तीचं कार्य, हे कार्य आता तुम्ही पुढे चालू ठेवा आणि असं जर तुम्ही केलं तरच भगवान तुमच्यावर प्रसन्न होतील. प्रजापालन करणे हीच माझी मोठी सेवा होईल असं ते सांगतात. आणि मग हे यज्ञ भगवान जनार्दन म्हणजे स्वतः भगवंत ज्याच्यावर प्रसन्न होत नाहीत त्यांचे सर्व श्रम वाया जातात. याचा अर्थ खूप गांभीर्याने आपण घेतला पाहिजे की भगवंत आपल्यावर प्रसन्न होईल किंवा मला कुठेतरी चांगल्या प्रकारचं बक्षीस मिळेल किंवा एखाद्या बक्षिसाची अपेक्षा मी ठेवणं याच्या मागे खूप मोठा इतिहास असतो. कारण तसं कर्म आपल्याकडून घडलं का हा पहिला प्रश्न. आणि ते घडलं असेल किंवा त्यामध्ये काही चुका झाल्या असतील तर त्या मी चुका आता दुसऱ्या वेळेस तरी त्या नीट केल्या पाहिजेत. आणि त्या जर मी नीट केल्या नाही तर माझा मालक मला बक्षीस कसं देईल. आणि म्हणून त्याची प्रसन्नता प्राप्त होण्यासाठी आपण ते सगळे जे काय कार्य केलं, जे काय कर्म केलं ते कर्म त्याला प्रत्येक क्षणी अर्पण करत गेलं पाहिजे. मग म्हणजे आपल्या वडिलांचा, वडील म्हणजे काय, आपल्या स्वतःचा आत्मा ज्यामध्ये संतुष्ट होईल अशा प्रकारचं कार्य माझ्याकडून झालं पाहिजे. पण माझ्याकडून जर चूक झाली तर मग माझा आत्मा संतुष्ट होणार नाही. ही खबरदारी मुलांनी नेहमीच घेतली पाहिजे. म्हणून म्हणतात स्वयंभू म्हणून म्हणतात की मी आपल्या आज्ञेचे पालन करेन. पण आता आज्ञेचे पालन करण्यासाठी मला आणि ही माझी राणी जी शतरूप आहे
तिच्यासाठी राहण्याचं एखादं ठिकाण सांगा. काल जसं आपण ऐकलं तसं, की मुलाचं लग्न आईवडिलांनी करून दिलं. आता आईवडील म्हटलं, "आता तू तुझं पहा. आम्ही आता यातून मोकळं झालो." असं होत नाही. त्या मुलाच्या राहण्यासाठी सुद्धा योग्य घर त्याला बांधून देणं हे सुद्धा वडिलांचं काम आहे. बांधून देणं म्हणजे सगळंच वडिलांनी करून दिलं तर मुलगा काहीच करणार नाही. हे पण आहे, पण त्याची काळजी जी आहे ती सतत आई-वडिलांना असते. तसं या ठिकाणी ते म्हणतात, की आता मला राहण्याचं ठिकाण सांगा. मग ते सांगतात, "यदोकः सर्वसत्त्वानां महिमग्ना महांबसी अस्या उद्धरणे यत्नो देवदेव्या विधीयताम्." म्हणजे सगळ्या देवांचे आश्रयस्थान असणारी पृथ्वी आता हेच तुमच्यासाठी राहण्याचं ठिकाण आहे. पण पृथ्वी आहे कुठे? पृथ्वी नाहीच आहे. कारण ती सगळी त्या पाण्यामध्ये बुडून गेलेली आहे. आता पाण्यात बुडून गेलेली पृथ्वी असताना मग मी राहू कसा? असा विचार आला. म्हणून त्याने आपल्या वडिलांजवळ, ब्रह्मदेवाजवळ हा विचार व्यक्त केला. तेव्हा मैत्रेय ऋषी म्हणाले, की पृथ्वी पाण्यात बुडून गेलेली आहे. हा प्रकार पाहिल्यामुळे स्वतः ब्रह्मदेव आता विचार करू लागले, की मी आता एवढ्या रसातळाला गेलेली जी पृथ्वी आहे, पाण्यामध्ये आहे, तिला मी आता बाहेर कसं काढू? म्हणजे कोणतं कार्य मी केलं म्हणजे ही पृथ्वी त्या पाण्यावर स्थिर होईल, अशा प्रकारचा ते विचार करू लागले. आता या ठिकाणी वराह अवताराची कथा या ठिकाणी येते. 5 गोष्टी लक्षात घ्या. आपण नेहमी त्या म्हणतो, ज्या क्रमाने म्हणतो तो क्रम म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. कागदावर आधी पृथ्वी लिहा, त्याच्यावर आप लिहा, त्याच्यावर तेज लिहा, त्याच्यावर वायू लिहा, त्याच्यावर आकाश. म्हणजे सुरुवातीला आकाश, मग वायू, तेज, आप आणि पृथ्वी. आणि निर्मिती झाली तेव्हा अशा प्रकारे, आणि संहार होईल तेव्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता त्या आकाश देश आपण वर लिहिलं सगळ्यात वर, त्याच्या बाजूला पुन्हा लिहा पंचविषय जे आहेत ते शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजे आकाशाच्या बरोबर शब्द, वायूच्या बरोबर स्पर्श, तेजाच्या बरोबर रूप, आपाच्या बरोबर रस आणि पृथ्वीच्या बरोबर गंध असे तयार होतात. आता या ब्रह्मदेवाच्या नासिकेतून वराहाचा अवतार झाला, ही जी गोष्ट आहे ती आपल्याला समजून घ्यायची आहे. समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये एक श्लोक येतो, विधी कारणे जाहला मत्स्यवेगी धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी जना कारणे नीच जनारक्षणा कारणे नीच योनी नुपेक्षी कदारा देवभक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. या एका श्लोकामध्ये भगवंताचे 2 अवतार दिलेले आहेत. विधी कारणे जाहला मत्स्यवेगी. विधी कारणे म्हणजे ब्रह्मदेवाच्या सांगण्याप्रमाणे मत्स्यावतार भगवंताने धारण केला. आणि धरी कुर्मरूपे धरा पृष्ठभागी. दुसरा कुर्मरूप, आपण जे म्हणतो मत्स्यरूप जय जय राम, कुर्मरूप जय जय राम, वराह रूप जय जय राम, रामनामामध्ये म्हणतो, ते सगळे अवतार जे आहेत ते ब्रह्मदेवाच्या आदेशाप्रमाणे झालेले, भगवंताने घेतलेले हे अवतार आहेत. आणि जनारक्षणाकारणे नीच योनी. या सगळ्या लोकांना राहण्यासाठीच ठिकाणं पाहिजे आणि म्हणून या पृथ्वीचं रक्षण केलं पाहिजे. म्हणून भगवंतानी या ठिकाणी वराह अवतार धारण केला आहे. याचा उल्लेख समर्थांनी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये केलेला आहे. आता हे वराह जे आहे त्याबद्दलचा विचार करू. हे वराह ब्रह्मदेवाच्या नाकातूनच का निर्माण झालं याचा विचार करू. वराह म्हणजे सर्वसाधारण अर्थाने आपण त्याला डुक्कर म्हणतो. मग भगवंताने हे रूप धारण केलं. म्हणजे रूप जरी अनेक असले तरी ते धारण करणारा भगवंत जर तो एकच आहे. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे, ते म्हणतात आपल्या घरातलं कुत्रं जे आहे ते कुत्रं मालकाशी एकनिष्ठ असतं. आज मालक धोतर नेसरून घरामध्ये आले किंवा घरातून बाहेर गेले म्हणून कुत्र्यांनी त्यांना ओळखलंच नाही असं होत नाही. आपला मालक कोणत्याही रूपामध्ये आला तरी हा आपला मालक आहे हे ते कुत्रं जसं ओळखतं, तसं भगवंताने कुठलेही अवतार घेतले तरी हा आपल्या आदिनारायणाचा अवतार आहे हे भक्तांनी ओळखलं पाहिजे. आणि हे जे डुक्कर आहे, हे जे वराह आहे, त्याचं काय काम आहे? पृथ्वीवर वराहाचे जास्त प्रेम असते.
कारण भगवंतच आहे. आणि पृथ्वी माता जी आहे तर ती कोण आहे, तर ती भूदेवी आहे. भगवान नारायण आणि भूदेवी आणि श्रीदेवी या 2 पत्नी आपल्या लक्षात असतात. आता ते वराह काय करतं, की आता या भूमातेवर माझं प्रेम आहे, ती माझी पत्नी आहे आणि तिच्यावर माझं प्रेम असल्यामुळे तिला स्वच्छ ठेवणं हे माझंच काम आहे. तिचं सगळं लालनपोषण करणं हे सुद्धा माझं काम आहे. आणि म्हणून भगवंतानी अत्यंत घाणेरडे असणारा भाग जो आहे, तो सुद्धा भक्षण करणं तिच्यासाठी स्वीकारलं, कारण त्या पृथ्वीवरचं प्रेम. जे गायी असतात, म्हशी असतात, यांचं जे नवीन मूल जन्माला येतं ना, त्यावेळेसचा अनुभव पहा. त्या छोट्या बाळाकडे, त्या छोट्या वासराकडे जन्मल्याबरोबर आपल्याला पाहवतसुद्धा नाही इतकं ते घाणेरडं असतं. पण हळूहळू तीच आई त्याला आपल्या जिभेने चाटून, ती गाय, ती म्हैस आपल्या जिभेने चाटून त्याला स्वच्छ करत जाते. कारण त्याच्यावर तिचं प्रेम असतं. त्याचप्रमाणे एका संतांनी एका घरी गेलेलं असताना त्या मुक्कामात त्या ज्यांच्या घरी यजमान आहेत त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना पुत्ररत्न प्राप्त होतं. आता ते लहान मुलं असल्यामुळे 2, 4, 5, 6 महिन्याचं असेल, तर ते बापानी मांडीवर घेतलेलं आहे. पुत्रधर्माने त्या पुत्राने आपला प्रातर्विधी त्या आपल्या बापाच्या मांडीवर केला. मग आता ते संत त्यांना म्हणतात, "अरे किती घाणेरडं मुलं आहे हे." मग ते म्हणतात, "अहो याच्यासाठीच तर मी एवढा विवाह केला, एवढा सगळा संस्कार झाला, म्हणूनच तर मी लग्न केलं. आता पुत्रमुख मला पाहायला मिळालं, यापेक्षा कोणता आनंद आहे." म्हणजे त्याच्यामध्ये काही कमीपणा बाळगत नाही. त्याचं कारण त्याच्यावर असणारं प्रेम आहे. आणि म्हणून ही पृथ्वी जी आहे तिच्यावर प्रेम असल्यामुळे हे वराह जे आहे, या जनावरांच्याकडे जरा निरीक्षण करून पहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल. एखादा वाघ आहे, एखादा घोडा आहे, कुत्रं आहे, हे जेव्हा रस्त्याने चालतात तेव्हा तुम्ही लक्ष द्या, हे सगळे मान वर करून चालतात, हे सगळे प्राणी. पण डुकराकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे डुकर कधीही वर मान करून चालत नाही. पहा तुमचे अनुभव आणि त्याप्रमाणे हे आहे की नाही पहा. आता त्याचं कारण काय, या पृथ्वीवर असणारं भगवंताचं प्रेम, आणि म्हणून ते खाली वाकून नेहमी ते वास घेत असतं. माझी प्रिय वस्तू ही पृथ्वी कुठे आहे असं ते शोधत शोधत ते फिरत असतं. आणि मग त्यामुळे या डुकराला संस्कृतमध्ये ज्याला वराह म्हणतात, सुकर म्हणतात, या सुकराला, सुकर म्हणजे काय संस्कृतमध्ये त्याचा अर्थ असा होतो, सू सू करोती इति सुकरः. सू सू म्हणजे त्या श्वासामधून येणारा आवाज आहे. तो आवाज डुक्कर जरी बाजूने गेलं तरी आपल्याला तो आवाज येतो, कारण तो सारखा तो श्वास आतमध्ये घेतो आणि त्या श्वासाद्वारे ही पृथ्वी जी आहे तिच्यावरचं प्रेम आणि तिला शोधण्यासाठी तो कष्ट करीत असतो. तो वराह शिशु जो आहे तो या भगवंताच्या म्हणजे ब्रह्मदेवाच्या नाकामधून निर्माण झाला. आता हे नाकामधूनच का झाला, इतर ठिकाणून का नाही झाला, आपण जे पाहिलं आत्ताच, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. म्हणजे पृथ्वीचा गुण जो आहे तो गंध आहे आणि तो गंध घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते नासिका या इंद्रियाकडे असल्यामुळे तो गंध ग्रहण करणं, तिचा शोध घेणं, हे काम पृथ्वीचा शोध घेणं हे गंधामुळे त्या सुकराला सोपं जातं. आणि म्हणून भगवंताच्या नाकापासून या वराहाचा जन्म झाला. भगवंत म्हणजे ब्रह्मदेव विचार करू लागले की आता मी पृथ्वी ही पाण्याच्या बाहेर मी कसे आणू, आणि असा विचार करता करता महानारायणाची कृपा म्हणून ब्रह्मदेवाच्या नाकातून अचानकपणे एक वराहासारखं एक छोटंसं पिल्लू बाहेर पडलं. आणि ते पिल्लू बाहेर पडून 2 क्षण पण खूप मोठे होतात, पण तोपर्यंत त्यांनी एकदम मोठा असा आकार घेतला. आणि आकार घेतल्याबरोबर त्यांनी लगेच आपला जन्म झाल्याबरोबर आपल्या या जन्माचं जे काय सार्थक असेल ते करण्यासाठी, म्हणजे पृथ्वीचा शोध घेण्यासाठी पाण्यामध्ये त्याने प्रवेश केला. वराह भगवान की जय. मग तो वराह शिशु जो आहे तो पाहता पाहता हत्ती एवढा झाला. हंपी, कर्नाटकामध्ये हंपी नावाचं एक क्षेत्र आहे, जुनं साम्राज्य आहे. त्या हंपीमध्ये कोणी गेले असाल तर आपल्या लक्षात घ्या, त्या हंपीमध्ये अनेक, दक्षिणेमध्ये तर सगळीकडेच आहेत पहा, मोठमोठे दगड असतात. इतके मोठे की आपल्याला त्याचा अंदाजसुद्धा येऊ शकत नाही, इतके मोठे दगड आहेत. 5, 50, 100 माणसंसुद्धा त्या दगडाच्या सावलीमध्ये आरामशीर बसून गप्पा मारू शकतात,
जेवण करू शकतात, डबे खाऊ शकतात. इतका मोठा दगड त्या ठिकाणी इतक्या काळापासून तसाच त्या स्थितीमध्ये तो स्थिर आहे. आणि तशाच दगडांपासून अनेक मूर्ती तयार केलेलं हे हंपीचं क्षेत्र आहे. या हंपीमध्ये एक मंदिर वराह भगवंताचं आहे. वराह भगवंत जे आहेत, वराह अवतार जो आहे, ती मूर्तीसुद्धा खूप मोठी अशी मूर्ती आहे. त्या मोठ्या चौकोनामध्ये मोठ्या दगडी शिळेवर ते मंदिर बांधलेलं आहे. अगदी उघडं आहे ते, त्याच्यावर काही छत नाही, मंदिरासारखा कळस नाही, पण त्याच ठिकाणी सुद्धा अनेक लोक जाऊन दर्शन घेत असतात. आता सगळ्यांनी विचार केला की आत्ता तर हा अंगठ्या एवढा होता आणि आता पाहता पाहता एवढा मोठा शिळेसारखा झाला. मग यामध्ये निश्चितच काहीतरी भगवंताची लीला आहे, माया आहे. म्हणून भगवान यज्ञपुरुषो जगर्जान जगर्जागेंद्र सन्निभाहा, म्हणजे यज्ञपुरुष भगवान पर्वताकार होऊन गर्जना करू लागले. आता त्या वराहाने एवढं मोठं रूप धारण केलं आणि ते आता मोठ्याने आवाज करू लागले, कर्कश अशी गर्जना करू लागले. ती भयंकर गर्जना ऐकून ब्रह्मदेव आणि इतर श्रेष्ठ ब्राह्मण वर्ग जे आहेत त्यांना खरं म्हणजे आनंदच झाला. कारण एवढा चमत्कार त्याने आत्तापर्यंत पाहिला नव्हता, की ज्या अर्थी एवढा चमत्कार झाला. एक छोटंसं लहान मूल आता एवढं पर्वताप्रमाणे ते पर्वतप्राय झालेलं आहे, याचा अर्थ हा भगवंताचाच अवतार आहे. आत्तापर्यंत त्यांच्या मनामध्ये जो खेद होता की आता ही पृथ्वी इथे नसल्यामुळे आता मी राहू कुठे, हा जो खेद होता, आणि त्यानंतर या वराह भगवंताची गर्जना ऐकल्यामुळे जे सप्तलोक आपण मागे पाहिले 2 अध्यायापूर्वी, ओम महा, ओम जनः, ओम तपः, हे जे सत्यलोक, आणि भूर्भुवः स्वहा म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ, आणि त्यानंतरचे 4 लोक. तर त्या जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक या लोकातील जे मुनिगण होते त्यांनी वेदांच्या ऋचा म्हणत पवित्र मंत्रांनी या वराह भगवंताची स्तुती सुरू केली सर्वांनी मिळून. आणि वराह भगवंताची स्तुती असल्यामुळे ते म्हणतात की ती स्तुती ऐकली वराह भगवंतानी, आणि ऐकल्यावर त्यांच्याकडे फक्त पाहिलं, थोडासा आनंद व्यक्त केला, आणि आपल्या मानेवरील केस जे आहेत, डुकराच्या मानेवर वगैरे अंगावर असतात केस, पण मानेवरही भरपूर असतात, ते केस त्यांनी इतक्या जोरामध्ये विस्फारले की त्यामुळे आकाशातले ढग जे आहेत ते सुद्धा विखरून गेले. आणि त्याच्या त्वचेवर असणारे जे राठ केस होते ते, आणि ते सगळीकडे पाणी असल्यामुळे ते पाणी त्यामुळे सगळीकडे उडालं पाणी. त्या वराह अवतारामध्ये डोळ्यामध्ये प्रखर असं तेज होतं. आपण जर तिरुपतीला गेले असाल तर त्या ठिकाणी वराहस्वामींचं मंदिर आहे पहा. पुष्करणी क्षेत्र आहे, वराहस्वामीचं मंदिर आहे, आणि तिथली जी पोथी आहे ती पोथी जर आपण वाचली असेल आणि नसेल वाचली तर अगदी वाचा. जेव्हा भगवंतानी या कलियुगामध्ये ते आपल्या लक्ष्मी मातेच्या म्हणजे पत्नीच्या शोधार्थ ते जेव्हा या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी त्या ठिकाणी वास केला. ते ठिकाण म्हणजे आजचं तिरुपती बालाजीचं ठिकाण. आता भगवंत या ठिकाणी आलेले आहेत आणि त्या जंगलामध्ये ते फिरत असताना समोरून वराह अवतार जे आहेत, भगवंतच पुन्हा पण वराह रूपामध्ये हे त्यांच्यासमोर आले. त्यांना पाहिल्याबरोबर या नारायणाने त्या ठिकाणी लपण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणतात मी तुम्हाला ओळखलं आहे. आता एकीकडे स्वतः आदिनारायण आहेत आणि दुसरीकडे ते वराह रूपातील वराह भगवान आहेत. आणि मग त्यांनी सांगितलं की मला काहीतरी या ठिकाणी राहण्यासाठी जागा द्या. आणि मग त्यांनी जागा दिल्याप्रमाणे त्या तिरुपती क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये प्रवेश करून या व्यंकटेशाने म्हणजे पूर्व नारायणाने त्या ठिकाणी वास केलेला आहे. ही कथा त्या ठिकाणी येते. आणि म्हणून या ठिकाणी महाविष्णूमुळे वराहाने ते आता त्यांना शोधायचं, आता जमिनीत लपून गेले आहेत, मग त्यांना शोधण्यासाठी म्हणून गाय आहे, बैल आहे, त्या भिल्लिणी आहे, तर ते सगळेजण येतात आणि यांचा शोध घेतात. शोध घेताना बरोबर पुन्हा हेच की श्वासाप्रमाणे मग हा कुठे आहे भगवंत, मग त्याने तो शोधून काढला आहे. तसं या ठिकाणी वराह रूप असल्याने नाकाने वास घेत ते पृथ्वीला शोधत होते. या वराह रूपाने पृथ्वीचा शोध सुरू केला. भयंकर दाढा त्यांच्या आहेत, आणि मरीची, अत्री हे जे ब्रह्मदेवाचे 10 पुत्र आहेत ते सुद्धा आता स्तुती करू लागले. आणि ती स्तुती ऐकून आनंदाने त्या वराह भगवंताने पाण्यामध्ये प्रवेश केला. आता एवढं मोठं त्यांचं रूप होतं, अजस्त्र असं रूप आहे, आणि त्या पाण्यामध्ये प्रवेश केल्यामुळे त्या आर्किमिडीजच्या सिद्धांताप्रमाणे जेवढं मोठं
दगड असेल तेवढा पाण्यात टाकल्याबरोबर ते पाणी सगळं डिस्प्लेस होतं, बाहेर पडतं. त्याप्रमाणे इतकं पाणी बाहेर येऊ लागलं की जवळपास त्या समुद्राचं पोटच फुटलं की काय असा प्रकार निर्माण झाला. ढगांचा सुद्धा गडगडाट होऊ लागला. यज्ञमूर्ती वराह भगवान जे आहेत त्यांनी आपल्या तीक्ष्ण खुरांनी, हाताच्या नखांनी, पायाच्या नखांनी ते पाणी कापत कापत त्यांनी त्या पाण्यामध्ये प्रवेश केला आणि पहिलं तीर गाठलं आहे. आणि त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहिलं की ही पृथ्वी जी आहे ती अगदी तळाशी, त्या पाण्याच्या तळाशी आहे हे त्यांना पाहिलं. आनंद झाला, कारण ज्याच्यासाठी माझा हा अवतार झाला तो अवतार आता आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी आता त्या पृथ्वीला आता बाहेर आणायचं. मग या वराहाने आपल्या त्या दातांवर जाऊन त्या पृथ्वीला आपल्या दातांवर धारण केलं आणि आता बाहेर येऊन त्या पाण्यावरती स्थिर करायचे, कारण इथे स्वयंभू मनु आणि शत्रुपा यांना राहण्यासाठी जागा नव्हती आणि ती पृथ्वी आता पाण्यावर स्थिर करणं हे दुसरा भाग झाला. त्यामुळे त्या दातावर तिला ग्रहण केलं आणि मग ते वर यायला लागले. आता जेव्हा ते वर यायला लागले तेव्हा हिरण्याक्ष नावाचा दैत्य जो आहे त्यांनी हे पाहिलं, कारण त्यांनीच ते रसातळाला नेली होती आणि त्यांचं आणि या वराह भगवंताचं खूप मोठं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. त्या युद्धामध्ये क्रोध जो आहे भगवंताचा तो क्रोध पाहायला मिळतो. जेव्हा भगवंतांना क्रोध येतो तेव्हा ते आपल्या बोटामधून सुदर्शन चक्र प्रगट करतात आणि ते सुदर्शन चक्र ज्याच्यावर सोडलं त्याचा भगवंतांनी अनेक वेळा म्हणजे काय म्हणतात त्याला नाश केलेला आहे. शिशुपालवधाची कथा जी आहे ती सुद्धा लक्षात घेतली तर आपल्याला हे समजेल की त्यांचा क्रोध त्या सुदर्शन चक्राच्या वेगाने तो व्यक्त झालेला आहे. तसं या ठिकाणी त्या दैत्याला मारण्यासाठी भगवंताने हा प्रकार केला. जसा सिंह एखाद्या हत्तीला मारतो तेव्हा हत्तीचं गंडस्थळ जे आहे त्या सिंहाच्या नखामुळे जसं विदीर्ण होतं, त्यामधनं जसं रक्त येतं, किंवा एखादा हत्ती चालत असताना मध्येच मातीचा मोठा ढीग असेल, एखादा छोटी टेकडी असेल तर त्या टेकडीला हत्ती आपल्या सर्व शक्तीनिशी त्याला टक्कर देतो आणि टक्कर दिल्याबरोबर त्याचं गंडस्थळ जे आहे, जे डोक्याचा वरचा भाग आहे त्या ठिकाणी सगळी माती लागलेली असते. आता इथे त्या हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर सगळं रक्त जे आहे ते भगवंताच्या त्या वराह अवताराच्या मस्तकाशी सगळं ते रक्त दिसत आहे आणि सगळी माती आहे आणि पाणीसुद्धा आहे. त्याप्रमाणे त्यांचा अवतार जो आहे तो असा दिसायला लागला आणि हळूहळू जसा हत्ती जो आहे तो एखाद्या सरोवरातून जेव्हा बाहेर येतो तेव्हा त्या सरोवरात असणारे कमळ किंवा ज्या वेली असतात पाण्यामधल्या त्या वेलींचं सगळं मुळासकट तो उपटून टाकतो आणि आपल्या नखामध्ये ते सगळं धारण करून तो हत्ती जसा बाहेर येतो तसा या ठिकाणी वराह भगवान या पृथ्वीला दाढेवर धारण करून ते बाहेर आलेले पाहिलं आणि ते पाहिल्यामुळे सगळ्यांनी त्या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. वराह भगवान की जय. आता ब्रह्मदेवानी आणि इतर ऋषीमुनींनी त्या ठिकाणी आता स्तुती आरंभ केलेली आहे. आता हे सुदर्शन चक्राचा पुन्हा अनेक ठिकाणी संदर्भ येतो. दुर्वास ऋषींच्या संदर्भात सुद्धा, अंबरीश राजाच्या कथेमध्ये सुद्धा भगवंताचा जे क्रोध आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. भगवंताने सुदर्शन चक्र पाठवलं आणि दुर्वासाने जे कृत्या निर्माण केली तिच्या मागे आणि मग दुर्वासांच्या मागे ते लागलं. पण भगवंताचीच ती माया असल्यामुळे भगवंतानेच तिला शांत केलेलं आहे. आता पुढचा जो भाग आहे ते ब्रह्मदेव आणि हे ऋषीमुनी जे आहेत ते वराह भगवंताची स्तुती करतात, हा भाग आहे. आता ही जी स्तुती आहे ती श्रीमद भागवतामध्ये 34व्या श्लोकापासून 45व्या श्लोकापर्यंत 12 श्लोकामध्ये भगवंतांनी ही या ऋषीमुनींनी आणि ब्रह्मदेवानी भगवंताची वराह भगवंताची स्तुती केलेली आहे. जितं जितं ते जित यज्ञ भावन त्रेम तनुं स्वाम परिधुन्वते नमः यद्रोगमगर्तेषु निलिलिव्रध्वरा तस्मै नमः कारण सुकरायते. म्हणजे भगवान अजित भगवान त्यांना म्हटलेलं, अजित नाव दिले. आपला जय जयकार असं सगळ्यांनी स्तुती केली. हे यज्ञपते, आपण आपले हे वेदत्रयी रूप, 3 वेद, ऋग यज आणि सामवेद आणि अथर्ववेद हा 4था वेद आहे. मुळामध्ये हे 3 वेद आहेत त्रयरूपी, वेदत्रयरूपी शरीर जे आहे ते आपण थरथरीत आहात. एखाद्या गाईच्या अंगाला आपण हात लावलं म्हशीपेक्षा गाईचा अनुभव पहा.
कारण म्हशीचं कातड जे असतं कडक असल्यामुळे ते काही तेवढं थरथरत नाही. पण गाईला आपण प्रेमाने हात फिरवल्याबरोबर ते जसं थरथरतं तसं ब्रह्मदेव या वराह भगवंतानी आपलं शरीर थरथरत होतं आणि त्याला सगळ्यांनी नमस्कार केला. आणि त्या वराह भगवंताच्या रोमरोमामध्ये सर्व प्रकारचे यज्ञ सामावलेले आहेत. ते वराहाचं रूप कसं होतं, भगवंताचं रूप कसं होतं, हे आपण मागच्या ह्याच्यामध्ये 2 अध्यायात पाहिलेलं आहे. त्या पृथ्वीला आपण वर आणलेलं आहे आणि म्हणून तस्मै नमः कारण सुकरायते. आता या ठिकाणी नमः कारण सुकरायते हा शब्द जो आहे तो महत्त्वाचा आहे या ठिकाणी. भगवंताला इथे उपमा दिली कारण सुकर आहे. ते डुक्कर आहे, ते सुकर आहे आणि त्याला कारण सुकर असं म्हटलं. एक तर कार्य सुकर पाहिजे, नाही तर कारण सुकर पाहिजे. आता कार्य सुकर म्हणजे काय, ज्या कामासाठी या वराहाचा अवतार झाला ते कार्य कोणतं, तर पृथ्वीला शोधून काढून पाड्यावर ते स्थापित करणं म्हणजे कार्य. आणि कारण काय, की ते स्थापन केल्यामुळे स्वयंभू मनू आणि शतरूपा यांना पुढे सगळी जे प्रजा निर्माण करायची होती ती काम सोपं झालं. म्हणून ते कारण सुकर, मूळ कारण असणारा हा भगवंत आहे आणि म्हणून कारण सुकर आहे असं म्हटलेलं आहे. आता त्याचं त्या वराहरूपी अवताराचं जे त्याच्या अवयवाचं वर्णन या ठिकाणी केलं आणि प्रत्येक वेळेस त्यांनी नमस्कार केला आहे सगळ्या देवतांनी. मंत्र, देवता, द्रव्य, यज्ञ, कर्म हे सगळं आपलंच रूप आहे. म्हणजे आपण जे जे करतो ते प्रत्येक कर्म हे भगवंताच्या सेवेमध्येच अर्पण केलं पाहिजे आणि ते आम्ही करतो म्हणून आम्ही तुम्हाला नमस्कार करतो. वैराग्य, भक्ती आणि मनाची एकाग्रता ह्या तिन्ही गोष्टी आम्हाला ज्या साधतात ते तुमच्या या कथा ऐकल्यामुळे आमच्यामध्ये भक्तीचा उदय होतो आणि त्या भक्तीमुळे आम्ही आपली सेवा करू शकतो आणि म्हणून आम्ही आपल्याला नमस्कार करतो. आता यज्ञामध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या गोष्टी त्या वराह भगवंताच्या अवयवांवर स्पष्टपणे त्या ऋषीमुनींना आणि त्या ब्रह्मदेवांना दिसू लागल्या. त्या कोणत्या, की आपल्या मुखाच्या अग्रभागी श्रुक आहे, नासिकामध्ये स्त्रुवा आहे, इडा आहे, चमस आहे. चमस म्हणजे चमचा आपल्या सोप्या भाषेमध्ये, संस्कृतमध्ये चमस म्हणतात. तर त्या वराह भगवंताचे कान जे आहे ते जेव्हा मोठे आपल्याकडे लग्नाचा किंवा मोठा असा स्वयंपाक असतो त्यावेळेस जे काही सामान त्याने आणलं असतं त्या आचार्याने ते पहा तुम्ही, पळीसुद्धा किती मोठी असते, झाऱ्यासुद्धा किती मोठा असतो. तसं ते म्हणतात की कान जे आहे ते चमस त्या चमच्याप्रमाणे आहे आणि मुखामध्ये जो यज्ञाचा भाग आहे तो त्या ग्रहण करण्यासाठी ब्रह्मभाग पात्र म्हणजे असं जे पात्र आहे त्याला मुखामध्ये प्राशित्र असं म्हणतात. कंठछिद्रामध्ये, कंठाच्या छिद्रामध्ये ते सोमपात्र आहे, ते सुद्धा पात्र आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे जे आहेत ते त्या भगवंताच्या ह्या अवयवांना त्या त्या गोष्टींचं रूप दिलेलं आहे. आणि म्हणून म्हणतात की हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता, आपल्या दाढेच्या टोकावर तुम्ही ही पृथ्वी धारण केलेली आहे. ही पर्वताने वेढलेली पृथ्वी असली तरी अत्यंत शोभायमान असे दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं त्या कमळाच्या वेली त्या हत्तीच्या सोंडेवर धारण करून हत्ती जसा पाण्यातून बाहेर येतो तसाच आपण आता शोभून दिसत आहात. एक मिनटं. तर आपलं एक काम तर आपण केलं आहे, खूप मोठं कार्य आमच्यासाठी तुम्ही केलं की पृथ्वीला शोधून काढलं. आता भगवंताचं दुसरं काम काय, की ते पाणी आता स्थिर झालं पाहिजे. आत्तापर्यंत जे उसळत होतं पाणी त्याला स्थिर करणं आणि त्यावरती पृथ्वी स्थापन करणं. संस्थापयीनां जगतां सतस्थुषां लोकाय पत्नीमसि मातरपितां विधेयम चास्यै नमसा सहत्वया यस्यां स्वतेजोग्निम इवारण वधाः. भगवंता, चराचर जीवांना राहण्यासाठी आपण आपली पत्नी, भगवंताची पत्नी म्हणजे ही पृथ्वी भूदेवी जी आहे ती पाण्यावर आता आपण स्थापन करा असं सगळ्यांनी विनंती केली. कारण आपण जगताचे पिता आहेत. ज्याप्रमाणे अरणी म्हणजे लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी आजही ज्या ठिकाणी यज्ञ जे करतात त्या यज्ञामध्ये अग्नी जो आहे तो असा काड्याच्या पेटीने तो अग्नी काही प्रज्वलित होत नाही, करत नाही.
करत असतील तर ते चुकीचं आहे. पण मंत्राच्या सामर्थ्याने 2 लाकूड एकमेकावर घासल्यानंतर त्या घर्षणाने खालचं जो लाकूड असतं त्याला अरणी असं म्हणतात. त्या घर्षणाने त्या लाकडामध्ये सुप्त असलेला अग्नी त्या ठिकाणी प्रगट होतो आणि तो प्रगट झाला की मग त्या यज्ञाची सुरुवात होते. त्यासाठी विशिष्ट मंत्र आहेत. त्यासाठी ब्राह्मणाने ते मंत्र पाठ केले पाहिजे. त्यासाठी ब्राह्मणांची त्या तपश्चर्या तशी पाहिजे की त्या ठिकाणी असा यज्ञ होत असतो. आमचे जे संस्कृत शिकवणारे श्री अतुल तर्टे सर आहेत, संस्कृतचे पंडित, आणि श्रीराम संस्कृत विद्यालयाचे नाशिकचे प्राचार्य आहेत. त्यांचे मोठे भाऊ हे बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये यज्ञाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी जात असतात. त्यांनी तशा प्रकारे अग्नी प्रज्वलित केलेला एक व्हिडिओसुद्धा पाठवला होता. तो सुद्धा आम्ही बऱ्याच जणांनी पाहिलेला आहे. आता ते म्हणतात की त्या पृथ्वीला तुम्ही आता त्या ठिकाणी स्थापन करा आणि ती स्थापन केली म्हणजे आम्हाला त्या ठिकाणी राहता येईल. मग म्हणतात आपले जेव्हा अंगावरचे केस जे आहेत ते जेव्हा म्हणजे असं हलायला लागतात तेव्हा त्या पाण्याचे थेंब आमच्यावर पडतात. सगळे ऋषीमुनी आणि ब्रह्मदेव म्हणतात. जसं आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो, कारंजाला गेलो आपण की ते मधले जे गुरुजी असतात ती पूजा झाल्यावर त्या पूजेचं जे तीर्थ आहे ते शंखामध्ये घेऊन ते शंखाचं तीर्थ जे आहे ते आपल्या अंगावर त्याचं प्रोक्षण करतात. ते आपल्या अंगावर टाकतात. त्याच्यामध्ये त्याच्यातलं एखादा थेंब जरी आपल्या अंगावर आला तरी आपण स्वतःला जसे धन्य मानतो तसे या ठिकाणी सांगतात की त्या आपल्या केसांमधून येणाऱ्या पवित्र जलबंधूचा जेव्हा आमच्यावर वर्षाव होतो तेव्हा जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक हे तिन्ही लोक पवित्र होतात. आणि मैत्रेय ऋषी आता या ठिकाणी सांगतात त्या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केली आणि त्या स्तुतीने प्रसन्न होऊन त्या वराह भगवंताने आपल्या खुरांनी त्या पृथ्वीला या पाण्यावर स्थिर केली. पृथ्वी त्या ठिकाणी स्थापन झाली. तस्मिन् प्रसन्ने सकलाशेषां प्रभो किं दुर्लभं ताभिरदं लवात्मभिः अनन्यदृष्ट्या भजतां गुहाशयः स्वयं विधत्ते स्वगतिं परः पराम. भगवंता तुम्ही आमच्या सर्व कामना पूर्ण करणारे आहात. कारण इच्छा काय होती, ब्रह्मदेवांना काय काम दिलं होतं की सृष्टी निर्माण करा. आता सृष्टी निर्माण करण्यासाठी आधी सनकादी ऋषींना निर्माण केलं पण त्यांनी ऐकलं नाही. त्यानंतर क्रोध आला. क्रोध आल्यामुळे रुद्र म्हणजे महादेवाने अवतार धारण केला. महादेवाने सुद्धा तसंच केलं. जी प्रजा निर्माण केली ती सगळी म्हणजे भूत प्रेत पिशाचे असे कोणालाही नको असणारी प्रजा त्यांच्याकडून निर्माण झाली. म्हणून तेही काम त्यांना थांबवावं लागलं. त्यांना पुन्हा तपश्चर्येसाठी पाठवलं. तेव्हा ब्रह्मदेव विचार करू लागले की आता काय करावं. मग त्यामध्ये भगवंताची कृपा झाल्यामुळे हा वराह अवतार झाला आणि म्हणून आमच्या ज्या इच्छा होत्या त्या आता पूर्ण झाल्या. आणि माझ्या शरीरापासून निर्माण झालेले हे मनु आणि शतरूपा जे आहेत यांना आता राहण्यासाठी हे स्थान निर्माण करण्याचं काम आमची इच्छा होती ती आपण पूर्ण केली आहे. त्यामुळे एकदा भगवंत प्रसन्न झाले तर मग त्या भक्ताला काही मागण्यासारखं राहत नाही. आणि आपण काय भगवंताला मागतो हेच मागतो की नोकरी लागू दे, लग्न होऊ दे, मुलगा होऊ दे, बाळपण चांगलं होऊ दे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी आपण ज्या कामनेने स्वार्थामुळे ज्या आपण मागत असतो. पण जेव्हा भगवंत प्रसन्न होतात तेव्हा या सगळ्या गोष्टी बाय प्रॉडक्टप्रमाणे आपल्याला मिळणारच आहेत हे अगदी निश्चित लक्षात घ्या. मग अशा तुच्छ कामनांची इच्छाची आवश्यकताच काय आहे. लोक अनन्यतेने त्यांचे भजन करतात आणि त्यांना ते आपले परमपद प्राप्त करतात. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आता यातला जो शेवटचा श्लोक आहे या अध्यायातला तो श्लोक पहा आणि एक मनाचा श्लोक पहा. त्या दोघांचे कंपेअर केलं की तो श्लोक आपल्याला खूप सोपा होता. मला वाटतं आधी तो श्लोकच सांगतो. को नाम लोके पुरुषार्थ सारवित पुराकथानां भगवत्कथासुधां आपीय कर्णांजलिभिर्भवापहा महो विरज्येत विना नरेतम. अर्थ असा की या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर, हे आधी महत्त्वाचं आहे, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर इतर जे आहेत जे पशुतुल्य नाहीत त्यांच्यासाठी हा अर्थ आहे की आपल्या पुरुषार्थाचे सार जाणणारा, भगवंताच्या लीलांचा अर्थ आणि त्यातून आपण काय ग्रहण करावं हे जाणणारा माणूस जो जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याला भगवंताच्या कथा
अमृतमय कथा ज्या आहेत त्या एकदा ऐकल्या, कानाने ओंजळ भरून एकदा जरी श्रवण केल्या तरी तो असं म्हणणार नाही की काय ते भागवत, पुढे आता नको, एकदा ऐकलं काय ते रामायण ऐकलं आम्ही. जसं सिरियल असतं, एकदा ऐकलं सिरियल, एकदा पूर्ण पाहिलं की टी व्हीवरच्या सिरियलला पुन्हा जर लावलं तर कोणी पाहत नाही. पण तेच रामायण आणि महाभारत जे आहे ते या लॉकडाऊनच्या काळामध्ये पुन्हा लावलं होतं आणि प्रत्येकाने तेवढ्याच भक्तिभावाने ते सगळं पाहिलेलं आहे. सध्या विष्णू पुराण सुरू आहे, ते सुद्धा अशाच प्रकारचं आहे. आणि हे सगळं पाहत असताना एक आपल्या लक्षात येतं की आत्ता पण आपण जे काही वाचन केलं आध्यात्मिक ग्रंथाचं, सार ग्रंथाचं, त्या ग्रंथाच्या अभ्यासामध्ये आपल्याला जे समजलं नाही ते आता हळूहळू त्यांच्या समर्थनातून आपल्याला चांगल्या प्रकारे समजत आहे. आता हे कोणासाठी घडतं? जो श्रद्धेने ते श्रवण करतो. पण त्याच्या विरुद्ध जो पशुतुल्य आहे तो मात्र म्हणतो काय त्याच गोष्टी ऐकायच्या, काय ते नाकापासून कुठे वराचा अवतार होत असतो का, असं जो म्हणतो त्याच्या नादी लागू नये. न ऐके त्याचे शिकवे तो एक मूर्ख, समर्थ आपल्याला सांगतात. तसं समर्थ या ठिकाणी आपल्याला एक श्लोक सांगतात ज्याचा उच्चार म्हणजे आजच मला वाटतं आमचे श्रीकांत बुवा आसाराम रामदासी हे मादळमोही मठाचे आहेत, त्यांनी एक आत्माराम ग्रुपवर तो एक चित्र पाठवलं होतं, ते मी टेलिग्राममध्ये पण दिलेलं आहे. ते चित्र आपण पहा. जनाकारणे देवलीलावतारी, बहुतापरी आदरे वेशधारी, तया नेणती ते जन पापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. बहुतापरी आदरे वेशधारी म्हणजे भगवंत अनेक अवतार धारण करतो आणि त्यात भगवंताच्या लीला या ठिकाणी होत असतात. जे सश्रद्ध असे भगवंताचे भक्त आहेत त्यांना या कथा कितीदाही सांगितल्या तरी त्यांना त्याचा कंटाळा येत नाही. पण तया नेणती ते जनपापरूपी, दुरात्मे महानष्ट चांडाळ पापी. ते दुरात्मे आहेत, महानष्ट आहेत, चांडाळ आहेत आणि पापी आहेत असं समर्थ सांगतात. तोच अर्थ यामध्ये, या श्लोकामध्ये, या 50व्या श्लोकामध्ये पहिल्या चरणामध्ये, या जगात पशुतुल्य माणूस सोडला तर मग त्यालाच पशुतुल्य म्हणतात. भगवंताच्या कथेमध्ये ज्याला रस येत नाही तो पशुतुल्यच आहे. खूप भगवंताचं दर्शन घ्यायला गेले तर तो पशु काही आतमध्ये जाऊन दर्शन घेत नाही. आणि म्हणून एखाद्या वेळेस त्या दर्शनासाठी आपण पाहतो बरेच व्हिडिओ आजकाल नवीन नवीन यायला लागतात. ते गुरुजी जेव्हा पूजा करतात, मारुतीची पूजा करतात, नारळ फोडतात, तेव्हा ते एखादं माकड येतं आणि त्या गुरुजीच्या मांडीवर बसतं आणि मांडीवर बसून तिथलं पेढे म्हणा, ते खोबरं म्हणा, हे सगळं खातं आणि तो प्रसाद ग्रहण केला की ते निघून जातं. असे व्हिडिओ आपण बरेच पाहतो पण आजकाल. म्हणजे जो पशुतुल्य आहे तो भगवंताच्या इतक्या जवळ जाणार नाही. पण जो खऱ्या अर्थाने ज्याला आपली उन्नती करायची, या नरदेहाचं सार्थक करायचं, तो मात्र भगवंताच्या कथा आणि गुणगानामध्ये असा अखंडपणे तो घडवून गेलेला आहे. त्यामध्येच त्याला आनंद वाटतं, सगळ्या जीवनाची इति कर्तव्यता त्याला वाटते. अशा प्रकारे हा अध्याय जो आहे वराह प्रादुर्भावानुवर्णने, हा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां तृतीयस्कंधे वराह प्रादुर्भावानुवर्णने त्रयोदशोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता पुढचा जो अध्याय आहे स्कंध 3 अध्याय 14वा, दितीची गर्भधारणा. तर दितीचाच पुत्र आहे हा हिरण्याक्ष. आता ही कथा आधी आणि मग दितीची गर्भधारणानंतर हे कशामुळे याचा विचार आपण आता पुढच्या शुक्रवारी करूया. आपण या ठिकाणी थांबूया. आता आपण नेहमीप्रमाणे आरती म्हणूया. जय हो जय श्री भागवता, आरती करे तुझ भगवंता. श्री शुक मुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जय सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी
भवजलतरणी ती पतिता, आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता. देहाता आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चितेथ. श्लोक सुखमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणू धाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा. रवी अंतरीचा तमहर्ता, आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथ ही वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.